नमस्कार, मी नीलिमा देशपांडे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. गेल्या वर्षीच्या तुलनेत रबी तेलबियाखालील क्षेत्र 10 लाख हेक्टरनं घटलंय. मोहरी, सूर्यफूल, भुईमूग, करडई, जवस, तीळ अशा प्रत्येक तेलबिया पिकांची लागवड शेतकऱ्यांनी कमी केल्याचं कृषी मंत्रालयाच्या गेल्या आठवड्यातील अहवालात म्हटलंय. हरभराखालील क्षेत्र 4 लाख हेक्टरनं वाढलं असलं तरी मसूर, मटार, उडीदाखालील क्षेत्र कमी झाल्यामुळे एकूण कडधान्य पिकांखालील क्षेत्रात थोडी घट आढळून आली आहे. गहू, रबी, मका, धान्याखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांनी मोहरीऐवजी गहू तर मध्य प्रदेशात हरभरा लागवडीस पसंती दिली आहे. गहू उत्पादन करणाऱ्या सर्व राज्यांमध्ये गहू लागवड वाढली आहे. देशात 2005-2006 साली 261.79 लाख हेक्टर असणारं क्षेत्र यंदा 279.43 लाख हेक्टरवर पोहोचलंय. महाराष्ट्रही यात मागे नाहीये. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 9.84 लाख हेक्टर क्षेत्र गव्हाखाली होतं तर यंदा 10.87 लाख हेक्टरवर ते पोहोचलंय. रबी मका लागवड 7.37 लाख हेक्टरवरून 10.53 लाख हेक्टर तर रबी धान लागवड 11.75 वरून 13.15 लाख हेक्टर झाली आहे. ज्वारीखालील क्षेत्र 48.10 वरून 47.48 लाख हेक्टर घसरलंय. खरीपात मका लागवड कमी झाली होती, त्यामुळे पशुधन, पोल्ट्री, स्टार्च उद्योगाला भाववाढीचा फटका बसला होता. रबीत वाढलेले मक्याचे क्षेत्र त्यांच्यासाठी दिलासादायक असेल. सुधारलेलं राहणीमान आणि बदलती जीवनशैली यामुळे परदेशी भाजीपाला म्हणजेच एक्झॉटिक व्हेजिटेबल्सची मागणी वाढत चालली आहे. मात्र आजही परदेशी भाजीपाल्याच्या लागवडीबद्दल शेतकऱ्यांना फारशी माहिती नाही. ही उणीव दूर व्हावी म्हणून ठाणे जिल्ह्याचा कृषी विभाग आणि निसर्ग निर्माण संस्थेनं शहापूर इथं शुक्रवारी परदेशी भाजीपाला लागवड तंत्र आणि भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं. मुंबईच्या अंजली चुरी यांनी परदेशी भाज्यांबाबत बदलते ट्रेंड वेळीच ओळखले. भारतात परदेशी भाजीपाल्याचं उत्कृष्ट उत्पादन येऊ शकतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आपल्या शहापूरच्या शेतात जवळपास 35 ते 40 प्रकारच्या विदेशी भाजीपाल्याचं उत्पादन त्या घेतात. विदेशी भाजीपाला लागवडीचं तंत्र इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या करतायत. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, विदेशी भाजीपाला लागवडीबाबत शेतकऱ्यांचं शंका निरसन व्हावं या उद्देशानं जिल्ह्यातले 40 ते 50 शेतकरी चुरी यांच्या शेतात जमले होते. भाजीपाल्याचा जो उत्पादक गट आहे त्यांना आपण एक नाविन्यपूर्ण प्रकल्प या एक्झॉटिक भाजीपाल्याच्या माध्यमातून देण्यासाठी हा आत्म्याचाच एक भाग आहे. हे जे भाजीपाला उत्पादक गट आहे यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल याच्यासाठी म्हणून यांना थोडंसं भाजीपाल्यामध्येच थोडंसं डायव्हर्शन, भाजीपालाच पण आता एक्झॉटिक भाजीपाला म्हणजे थोडंसं कॉस्टली भाजीपाला, थोडं मार्केटिंग सुद्धा कॉस्टली, चांगला दर मिळेल, सगळे 5 स्टारमध्ये ह्या भाजीपाल्याला मागणी असते. आणि असा जर समजा भाजीपाला शेतकऱ्यांनी थोडाफार क्षेत्र त्याच्यामध्ये आणलं तर निश्चितच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. हा प्रयोग यशस्वी होईपर्यंत कुठल्याही नवीन प्रकल्पाची संकल्पना शेतकऱ्यांना समजावणे आणि ती पूर्ण यशस्वी होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे, त्यांना मदत करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना थोडाफार आत्म्यामधून आम्हाला असे काही नाविन्यपूर्ण प्रकल्प द्यायचे झाले तर त्यांना प्रशिक्षण झालं, कन्सल्टन्सी झालं, प्रोजेक्ट करायचा झाला किंवा थोडाफार सबसिडीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आहे म्हणजे 10-50%, 25% अशा सबसिडीचा कंपोनंट असतो. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबी आहे. तर थोडासा फायनान्शियल सपोर्ट आणि लायझनिंगचा सपोर्ट हा कृषी विभागाचा रोल असतो. जगाच्या पाठीवर केवळ भारतात सर्व ऋतू आणि मोसमात ताज्या हिरव्या भाज्या पिकू शकतात आणि त्याची क्वालिटी देखील उत्कृष्ट मिळते. विदेशी भाजीपाल्याला परदेशातून मोठी मागणी आहे. आज शेतकऱ्यांनी परदेशी भाजीपाला लागवडीचं तंत्र अवगत केल्यास त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. या क्षेत्रामध्ये मकरंद चुरींचं नाव बऱ्याच वर्षांपासून ऐकून होतो, तर आज प्रत्यक्ष त्यांना भेटायची आणि त्यांच्याकडून माहिती घेण्याचा योग आला तर म्हटला ही संधी सोडायची नाही, म्हणून आज इथपर्यंत आम्ही आलो. आणि आल्यानंतर जेव्हा बघितलं त्यांच्या शेतावर फिरून तर इथे आल्याचं सार्थकी लागल्यासारखं वाटते. कारण याच्यापूर्वी मी जे काही थोडेफार प्रयोग म्हणून एक्झॉटिक भाजीपाला केला तो शेडनेटमध्ये केला होता, पण आज इथे बघितलं तर त्यातले बहुतेक भाजीपाला जो आहे तो त्यांनी उघड्यावर घेतलेला आहे आणि हे माझ्यासाठी नक्कीच नवीन होता.
आज भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना मोठं आर्थिक उत्पन्न मिळू शकतं असं मकरंद चुरी यांनी सांगितलं। मात्र यासाठी शेतकऱ्यांनी काहीतरी नवं करण्याच्या जिद्दीबरोबर कष्ट करण्याची तयारीही ठेवायला हवी। एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये आम्ही पहिले ॲस्पॅरागसनी सुरुवात केली। ॲस्पॅरागस साधारण आम्ही 18 वर्षापूर्वी पिकवायला सुरुवात केलं, तेव्हा ॲस्पॅरागस हे भारतात पिकू शकते ह्याच्यावरती कुठल्याही शेफ हा हॉटेल इंडस्ट्रीमधला मुख्य असतो विश्वास नव्हता। एक्झॉटिक एवढ्यासाठी म्हटलं जाते की इंग्लिश नाही म्हटलं, इंग्लिश म्हटलं की इंग्लंड किंवा अमेरिका किंवा कॅनडाहून इकडे आलेले। एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणजे भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात निरनिराळ्या ठिकाणी पिकणाऱ्या भाज्या किंवा फळे। भारताचं हवामान एवढं सुंदर आहे की भारतामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स आपण पिकवू शकतो। पिकवताना असं लक्षात आलं की ह्या भाज्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। ह्याचं कारण असं आहे की पूर्वी सगळी हॉटेल्स ही इम्पोर्ट करायच्या व्हेजिटेबल्स, आणि नशिबाने सुदैवाने गेले 10 वर्षामध्ये 5 स्टार हॉटेल हे फार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे। ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स हॉटेल्स इम्पोर्ट करायच्या, 100% इम्पोर्ट करायच्या, आणि आता 100% इम्पोर्ट कमीत कमी ह्या भाज्यांच्या बाबतीत स्टॉप झालेला आहे। ह्या सगळ्या 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा देत असतो तेव्हा तिथले शेफ नवीन आम्हाला व्हेजिटेबल्स सजेस्ट करत असतात, त्याचा आम्ही अभ्यास करतो। आपल्या कामात पती मकरंद चुरी यांनी आपल्याला मोलाची साथ दिल्यानं आज आपण इथपर्यंत पोहोचल्याचं अंजली चुरी यांनी सांगितलं। परदेशी भाजीपाल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून भारतात पिकणाऱ्या या भाजीपाल्याला आज परदेशातूनही मागणी वाढते, त्यामुळे याच्या लागवडीत भविष्यात मोठी संधी असल्याचं त्यांचं मत आहे। न्यू जनरेशनला जी टेस्ट हवी आहे, त्यांना त्यांच्या प्रकारे जे फूड हवं आहे त्या दृष्टीने एक्झॉटिक व्हेजिटेबल्सचा विचार केलेला गेलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे येणारे जे फॉरेन टुरिस्ट आहेत त्या लोकांना इंडियन फूड काही दिवसासाठी आवडतं, पण त्याच्यानंतर त्यांना त्यांचं स्वतःचं फूड हवं असतं। आज भारताकडे जग खूप छान डेव्हलपमेंटच्या दृष्टीने बघताय, अट्रॅक्शन वाढतंय जगाच्या दृष्टीने। भारत हा खूप डेव्हलप्ड होणारी कंट्री आहे, म्हणून जगातून खूप वेगवेगळ्या देशातून आज टुरिस्ट म्हणा किंवा जे काही डेव्हलपमेंटसाठी येणारे लोक आहेत, इंडस्ट्रीसाठी आहेत, वेगवेगळ्या गोष्टीच्या बिझनेससाठी लोक येऊ इच्छितात आहे। मग त्यांना त्यांचं जे फूड जेव्हा मिळणार आहे, त्यांना त्यांचं सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे, त्या दृष्टीने आम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्सची रेंज भारतामध्ये घेण्याचं ठरवलं। आणि ही मागणी आहे की यंग जनरेशनचं जी टेस्ट चेंज होते आहे, त्यांना ज्या प्रकारचं फूड हवं आहे त्या सगळ्याला गृहीत धरून ही जी एक्झॉटिक व्हेजिटेबल्सची चेन आम्ही भारतामध्ये डेव्हलप करतो आहोत, त्याची आम्ही रेंज भारतामध्ये आणतो आहोत, आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होणं फार जरुरी गोष्ट आहे। आज भाजीपाल्यासारखं नगदी पीक पिकवल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या बाजारभावाबद्दल कधीच शाश्वती मिळत नाही। उत्पादन उत्कृष्ट निघालं तरी बाजारभाव चांगले मिळतीलच याची खात्री नसते। मात्र परदेशी भाजीपाल्याच्या बाबतीतलं चित्र थोडंसं वेगळं आहे। विदेशी भाजीपाल्याला मागणी आणि बाजारभाव देखील चांगले मिळतात। चुरी यांची निसर्ग निर्माण संस्था शेतकऱ्यांचा हा शेतमाल विकत घेते आणि त्याला योग्य हमी भाव सुद्धा देते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमखास भाव मिळतो। यामुळे मुंबईसारखी बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी परदेशी भाजीपाल्याच्या लागवडीकडे वळायला हवं। निसर्ग निर्माण आणि कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या परदेशी भाजीपाला लागवडीच्या शिबिरात शेतकऱ्यांना नव्या परदेशी भाजीपाल्याची ओळख झाली। या शिबिराचा फायदा परदेशी भाजीपाल्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्यासाठी नक्कीच होणार आहे। संदीप भुजबळ, स्टार माझा, शहापूर, ठाणे। मत्स्यशेती करताना पाणी हा निश्चितच महत्त्वपूर्ण घटक आहे। पाण्याच्या गुणवत्तेवर माशांचं उत्पादन अवलंबून असतं। मत्स्यशेती करताना पाण्यात प्राणवायूचं प्रमाण, पाण्यावर येणारं शेवाळं, पाण्याचा रंग या बाबींची काळजी घेणं गरजेचं असतं। घरातले शोभिवंत मासे असोत किंवा मोठ्या प्रमाणावरील गोड्या किंवा खाऱ्या पाण्यातली मत्स्यशेती, मत्स्य संवर्धनात पाणी हा महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळे पाणी व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं आहे। साधारणतः पावसाचं पाणी तळ्यात साठवून त्यात मत्स्यशेती केली जाते। पावसाच्या पाण्यात मत्स्य संवर्धन होत असल्यानं पाण्याची गुणवत्ता कायम ठेवणं आवश्यक असतं। पाण्याचं हे व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे। याच्यामध्ये आता 2 प्रकार असतात की म्हणजे भौतिक घटक आणि रासायनिक घटक। तर भौतिक घटकांमध्ये तापमान हे एक विशेष महत्त्वाचं आहे, कारण की जर ऑफकोर्स तापमान आज आपण बघतोय की म्हणजे बदलत्या वातावरणामुळे तापमानात वाढ होते आहे, किंवा जो पाऊस पडतोय तो पाऊस हा भरपूर प्रमाणात पडतोय, तर तशा वेळेस आपल्याला या तापमान हा एक अतिशय महत्त्वाचा आहे।
कारण की माशांच्या वाढीसाठी जे आयडियल तापमान आहे म्हणजे जे गरजेचं आहे आणि चांगलं आहे ते 28 ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असणं गरजेचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तापमान हे दररोज मोजणं गरजेचं आहे की म्हणजे साधारण दिवसातनं 3दा तापमान घेणं गरजेचं आहे, एक पहाटेच्या वेळी, त्यानंतर दुपारच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी। एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते। वाढत्या तापमानामुळे तळ्यातील पाण्याची पातळी कमी होते आणि पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होतं। अशा वेळी पाण्यातील प्राणवायू वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं। तापमान वाढल्यामुळे आणि पाण्याची जी उंची असते ती कमी होते, पाण्याची जी आपली साठा आहे तो कमी होतो आणि तो साठा कमी झाल्यामुळे बरेचदा मासे मरण्याची शक्यता असते। तशा वेळेस आपल्याला कुठून तरी बोरवेल म्हणा किंवा दुसऱ्या तळ्याचं पाणी किंवा त्याच तळ्याचं पाणी हे आपल्याला त्यात टाकणं गरजेचं असतं, कारण की तापमान वाढलं तर ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं आणि त्याच्यामुळे मग मासे बरेचदा तळ्याच्या बांधावर हे उड्या मारतात आणि त्यामुळे तापमान हे 28 ते 30 डिग्री सेल्सिअस या प्रमाणात असणं गरजेचं आहे। माशांची वाढ होण्यासाठी पाण्यात कमीत कमी घाण असावी, त्याचबरोबर पाणी नितळ असणं तेवढंच आवश्यक आहे। तलावाचं पाणी पारदर्शक असल्यास सूर्यप्रकाश खोलवर जाऊन पाण्यात नैसर्गिक खाद्य तयार होण्यास मदत होते। तर साधारणतः 1.5 मीटर खोल असणं योग्य समजलं जातं। 1.5 मीटर हे एक चांगलं, याची डेप्थ खोली ही मेंटेन झाली पाहिजे कमीत कमी, कारण की मार्च एप्रिल महिना आला तर आपल्या तलावाच्या पाण्याची डेप्थ ही कमी होते आणि तशा वेळेस बरेचदा तळ्यातलं पाणी अतिशय गडद होणे किंवा म्हणजे हिरवगार होणे किंवा जे काही आपण खाद्य टाकतो त्याच्यामुळे माशांच्या त्या पाण्याला एक वेगळा उग्र वास येतो आणि त्यासाठी आपल्याला हे पाण्याची पारदर्शकता हे मोजणं फार गरजेचं आहे। त्याचप्रमाणे पाण्याची पारदर्शकतावरून कळतं आपल्याला की म्हणजे खाद्य किती प्रमाणात नैसर्गिक हे तयार होत आहे आणि ही पाण्याची पारदर्शकता साधारण 25 सेंटीमीटर ते 35 सेंटीमीटर या दरम्यान असणे गरजेचं असतं। ह्याच्यासाठी साधारण आपण जे सेची डिस्क मध्ये एक साधा पत्र्याची अशी पट्टी तयार केली आणि त्याला एक छोटा बांबू लावला की त्याच्याने आपण याची पारदर्शकता मोजू शकतो। सजीवांसाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। माशांनाही पाण्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते। माशांना पाण्यात पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळाला नाही तर मासे आजारी पडण्याची किंवा कधीकधी तर दगावण्याचीही भीती असते। माशांना देण्यात येणारं अतिरिक्त खाद्य, सतत वाढतं तापमान, पाण्यावरील शेवाळ यामुळे पाण्यातला ऑक्सिजन कमी होतो। पाण्यातल्या प्राणवायूचं कमी प्रमाण माशांसाठी घातक ठरतं। अशा वेळी त्वरित उपाययोजना करून पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण वाढवणं आवश्यक ठरतं। ऑक्सिजन जर कमी झालं पाण्यातलं, आता ऑक्सिजन हा एक अतिशय महत्त्वाचा पॅरामीटर आहे आणि हा ऑक्सिजन वेगवेगळ्या परिणामांवर बदलत असतो। जसं म्हणजे तापमान वाढलं तर हे ऑक्सिजन कमी होतो किंवा तळ्यामध्ये बीजांची साठवणूक जास्त झाली आणि जसजसं बीज वाढतं तसतसं मग त्यांची ऑक्सिजनची डिमांड वाढतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन हा कमी होतो किंवा तळ्यामध्ये इतर शेवाळ वाढलं किंवा वनस्पती वाढल्या तर रात्रीच्या वेळेस ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं। ऑक्सिजन हे आयडियल रेंजमध्ये 4 ते 6 ppm या दरात असणं गरजेचं आहे। जर आता ऑक्सिजन कमी झाला, अतिशय कमी झाला म्हणजे 2 ppm वगैरे झाला किंवा 3 ppm झाला तर याच्यात मासे बरेचदा दगावण्याची शक्यता असते। याच्यात जर मासे जर दगावायचे असतील तर सकाळच्या वेळेस हा ऑक्सिजनचं प्रमाण फारच कमी होतं आणि ते सकाळचं प्रमाण ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस मासे हे तळ्याच्या बांधावर उड्या मारतात किंवा असं हवेतला ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतात, पाण्याच्या पृष्ठभागावर येतात आणि ते साईडला फिरत असतात। त्यावेळेस समजून जायचं की म्हणजे पाण्यातला ऑक्सिजन हा कमी झालेला आहे। ऑक्सिजन वाढवण्यासाठी मग आपल्याला एक साधे उपाय करता येतात, जसे की तळ्यामध्ये लगेच उपाय म्हणजे जे कोणी पट्टीचे पोहणारे असतील त्यांनी तळ्यात उतरणे आणि पाणी ढवळून काढणे, मिसळून काढणे। त्याचप्रमाणे बोट असेल तर बोट फिरवणे पाण्यामध्ये। त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे छोटी टुल्लू मशीन असेल तर त्याच तळ्यातलं पाणी घेऊन त्याच तळ्यात जर वरून असं सोडलं तर ते हवेतलं ऑक्सिजन पाण्यात जाऊन मिक्स होण्यास मदत होतो। त्याचप्रमाणे लगेच जर तेही तुम्हाला करणं सोयीचं नसेल तर पोटॅशियम परमॅग्नेट म्हणून जी एक केमिकल मेथड आहे ती साधारण 2 ppm या दराने जर आपण टाकली तर पाण्याचा म्हणजे माशांवर कुठलाही परिणाम न होता, हे असं एक केमिकल आहे की माशाचा परिणाम होत नाही पण ऑक्सिजन हे पाण्यातलं चांगल्या प्रकारे वाढतं आणि त्याच्याने डिसइन्फेक्टंट पण म्हणून हे काम करतं। मत्स्य संवर्धनात पाण्याची काळजी घेताना पाण्याचा सामू म्हणजेच pH हा एक महत्त्वाचा घटक आहे।
सर्वसाधारण मत्स्य व्यवसायासाठी पाण्याचा सामू 7.5 आणि 8.5 असणं गरजेचं असतं, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाण्याचा सामू कसा ओळखायचा असा प्रश्न नेहमीच पडत असतो. पाण्याचा सामू ओळखण्याच्या साध्या पद्धतीची माहिती तज्ज्ञांकडून मिळू शकते. शेतकऱ्यांना जर सामू ओळखायचा असेल तर आपल्याला युनिव्हर्सल इंडिकेटर ही एक साधी सोपी मेथड आहे की त्यामध्ये 10 ml तळ्याचं पाणी घ्यायचं, 2 थेंब युनिव्हर्सल इंडिकेटर टाकायचे आणि त्याच्यावर कलर चार्ट असतो, तो कलर चार्ट बरोबर मॅचअप करायचं. त्या तळ्याचं जे पाणी सॅम्पल म्हणून घेतलेलं असतं त्याचा रंग कुठला आणि त्या बाटलीवरचा रंग कुठला हे मॅचअप केल्यानंतर आपल्याला पीएच कळतो की साधारण 7.5 आहे, 8.5 आहे. जर ॲसिडिक पीएच झाला तर याच्यामध्ये तुम्हाला चुनाची मात्रा देणं गरजेचं आहे. त्या याच्याने आपण पीएच हा अल्कलाईन करू शकतो. आणि जर अल्कलाईन झाला म्हणजे 8.5च्या वर गेला तर 9.5, 10.5 असा जर गेला तर काही ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे आपण शेणखत म्हणतो किंवा ताजा शेण हे असे टाकणं गरजेचं आहे. त्या याच्याने पीएच हा मेंटेन राहतो. अशा प्रकारे मत्स्यशेती करताना पाण्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. पाण्याच्या गुणवत्तेवर माशांची वाढ अवलंबून असते. खाद्य आणि पाण्याचं उत्तम व्यवस्थापन केलं तर शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. गजानन उमाटे, स्टार माझा, मुंबई. आपल्या शेतीतील पिकांचं वेगळ्या प्रयोगांचं आपण हौसेखातर घरच्या घरी चित्रीकरण केलं असेल आणि आपले अनुभव इतरांपर्यंत पोहोचायला हवे असं आपल्याला वाटत असेल तर त्या कॅसेट सीडीज आमच्याकडे जरूर पाठवा. स्टार माझा आपले अनुभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल. कॅसेट सीडीज डीव्हीडीज आम्हाला या पत्त्यावर पाठवा. 7/12च्या बातम्या स्टार माझा, स्टार न्यूज सेंटर ऑफ डॉक्टर ई मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई 400011. आपल्याकडे फोटोग्राफ्स असतील तर ते आपण आमच्याकडे याच पत्त्यावर किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकता. आमचा ईमेल आहे photo@starnews.co.in. अधिक माहितीसाठी www.starmasa.com या वेबसाईटला जरूर भेट द्या. 7/12च्या बातम्यात आज आपण इथेच थांबूया. पाहत रहा स्टार माझा.